काकू, सून ही लक्ष्मीच्या पावलांनी येते, पण तुम्ही लक्ष्मीच्या मागे लागत आणि त्या सुनेला झिडकारलं. पण आज त्याच सुनेने तुम्हाला झिडकारलं. दीपू, प्लीज तू तरी शलाकाला समजव ना. अगं माझ्या मम्मीच्या मूर्खपणाची शिक्षा मला का? मला बाकी काही नको. मला फक्त शलाकाशी लग्न करायचे. हवं तर मी तुझे हात जोडतो. हे बघा जीजू, आतापर्यंत जेवढा तमाशा झाला ना तो पुरे. आम्ही आमच्या खोलीत वाट बघतो. तुम्हाला कुठल्याही अटीशिवाय लग्न करायचं असेल तर ठीक आहे, नाही तर अगं मी म्हणालो ना, मी शलाकाची माफी मागायला तयार आहे. मला हे लग्न खरंच करायचंय. प्लीज तिला घेऊन ये ना. काय रे, काय चाललं? काय झालंय? इतना सन्नाटा क्यों है भाई? कुठे काय? काहीच नाही. कन्यादानाचा विधी सुरू होतोय ना. गुरुजी सापडत नयनचे पप्पा. गुरुजी कुठे गेले? बघा ना जरा. नयन बाळा चल जा. मालती, मला माफ कर. मी चुकीचा आहे. आज मी जेव्हा शलाक आणि दीपू मध्ये माझ्या तत्वांचा लखलखीत आरसा बघायला मिळाला, ताठ कण्याने अन्यायाची पर्वा न करता त्याच्या विरुद्ध आवाज उठवला. चुकीला बेधडक चूक म्हणणाऱ्या माझ्या तत्वांचा लखलखीत आरसा आणि माझ्या मुलींमध्ये ती तत्व, ते विचार खरंच तू रुजवलेस. आणि खरं म्हणजे माझी पत्नी म्हणून आणि आई म्हणून तू तुझी कर्तव्य पूर्णपणे पार पाडलीस. मग मी एका आईचा हक्क कसा नाकारू ग? 5 लाखांचं काय करायचं हे आपण नंतर ठरवू. पण इथं तू माझ्या बरोबर बसून कन्यादान कर. दीपू, दीपू, तुला माहित नाही ग, माझा किती मोठा अपराध तू आज पोटात घातलास. बघ, आपले जे काही वाद आहेत ना, ते घराच्या 4 भिंतीतच. बाहेरच्यांसमोर आपण एक म्हणूनच समोर यायला हवं. आपण देशपांडे सरांची सेना आहोत ना. दीपू, पण नेहलता काकूंनी जो माझ्यावर आरोप केला तो एक प्रकारे ठीकच होता ना ग.
बाबांची नालायक मुलगी मीच आहे ना. ताई, हे बघ, मी तुला एक सांगू, तुझा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? तू ना रागात असं तडकाफडकी काहीतरी बोलून जातोस. आपण एकत्रच वाढलो ना, एकाच छताखाली वाढलो, त्यामुळे आपले आई बाबा आपल्याला संस्कार देण्यात कमी पडले नाहीये. कदाचित आपणच कुठेतरी कमी पडलोय असं म्हणायचं. तर रडू नको. आयुष्यमान भव. घरच्या सगळ्यांशी नीट वागो, सुखी राहा. घरच्यांना तक्रारीची वेळ नाही येऊ द्यायची. हं? काळजी नाही करायची. छान राहायचं. सुखी राहा. अनु, दीदी, आता फायनली झोपण्यावरून भांडणार. ठीक आहे. दीपू, आई बाबांची काळजी घे. आणि समोरून चालत आलेल्या सुखाकडे पाठ नाही फिरवायची. सारखं
इथली काळजी नको करूस. तू फक्त स्वतःची काळजी घे. Sadhguru, thank you. Thank you. काळजी घ्या. आमच्या मुलीचा सांभाळ करा. तुम्हाला सकाळपासून काहीतरी सांगायचं होतं ना, आणि मी तुम्हाला बोलूच दिलं नाही. आता सांगा, मी फक्त ऐकणार. इंदिराजी, इंदिराजी, तुम्ही मॅडम, शलाकाजींशी एक वेगळंच नातं निर्माण झाल्यासारखं वाटतं. माझं सोडा मॅडम, देशपांडे सरांकडे बघा, केवढे हमसा हमशी रडताय. दीदी, चहा आण ग, जायचंय मला पटकन बाहेर. बाबा, अरे हो, दीदी नाही आहे ना आता घरी. इतक्या वर्षांची सवय आहे नेहमी, दीदी चष्मा, दीदी चहा कुठं आहे, दीदी जेवणाचं बघ. आता दीदी गेली भुरकर उडून घरी तिच्या.
अरे वा सानूताई, एवढ्या लवकर दीदीची जबाबदारी घेतली पण. छान छान छान. आई, ते तोरण सुकलंय, ते काढून घेते. ए दीपू, अगं राहू दे त्या लग्नाच्या खुणा 2 दिवस राहू देत. त्या दिसल्या की दीदीचं लग्न अजून झालं नाही असं वाटतं. असं वाटतं आता येईल धावत धावत हाक मारत बाबा म्हणून आणि मिठी मारेल. राहू दे. बाबा, खुणा फक्त आठवणी जाग्या करतात. गेलेली वेळ किंवा घडून गेलेल्या घटना परत आणत नाही. तुम्हीच म्हणता ना की आठवणी जागवाव्या, पण त्या जगायला लागू नये. आता आपली दीदी सासरी गेलीये हेच सत्य आहे, आणि आपण ते एक्सेप्ट करून पुढे जायला हवं ना. चला निघतो. सत्तू कुर्ता ना यार, सत्तू. नाही, मी हा कुर्ता ना आर्ट गॅलरीत देणार इंद्रा. अरे आर्ट गॅलरी. सत्तू खाली उतर. तू बेडवर काय? सत्तू फालतूगिरी करू नको. फालतूगिरी मी नाही, तू करतोय फालतूगिरी. इंद्रा असा हा कुर्ता बघत बसलास ना घरीच, तर बँकवाला दुसरंच कोणतरी घेऊन जाईल. सत्तू हे बघ, मग घरात ना जिम्मा खेळशील. सत्तू तुला शपथ आहे माझी. देतो कुर्ता. हा हाय. केवढा मारलायस त्याला? सख्या भावाला इतकं मारतात का? कार्तिक, खूप दुखतंय का रे? खूप सुजलाय ना गाल? सुजलाय म्हणून काय विचारतोयस? दिसत नाहीये का तुला? आय एम रिअली सॉरी यार कार्तिक. मला राग आला आणि. नाही ठीक आहे दादा. अरे तू माझा मोठा भाऊ आहेस. तुझ्या माराचं मला काहीच वाटत नाही. दीपू, नाही काय झालं? दीपू, तू प्रत्येक वेळी मीच माझ्यासाठी निर्माण केलेल्या संकटातून मला कसं बाहेर काढतेस ग? कसं जमतं तुला हे? कुठून येते ही हुशारी आणि ही हिंमत ग? बाबांच्या संस्कारातून. दीपू, पण ते संस्कार माझ्यावर पण आहेत ना. तरी देखील माझं मन विचलित होतं. एक मन नाही नाही म्हणत असताना हो म्हणणाऱ्या मनाचं मी ऐकते. काल जे झालं ना ते निव्वळ प्रेमापायी झालं ग. एक तर मी अशीच आहे ना, भावनेत वाहवत जाणारी, आणि त्यातून हे प्रेम. मी नाही थांबवू शकले स्वतःला. आणि ताई, प्रेम आहे मान्य आहे, पण प्रेमात देखील देशपांडे सरांची मुलगी पळून जाऊ शकत नाही ना. आणि ताई हे बघ, भावनेच्या भरात जाऊन तू एक पाऊल उचललंस आणि मी ते शांत डोक्याने परत फिरवलं. फक्त ह्यापुढे असं काही मनात आलं ना तर बाबांचा चेहरा आठव. चुकीचं पडणारं पाऊल आपसूक मागे जा. मी निघून येतो, मला उशीर होईल.